नमस्कार मैत्रिणींनो, रेस्टॉरंट स्टाईल चीज कॉर्न बॉल क्रिस्पी कसे बनतात आणि टेस्टी कसे बनतात, बिलकुल रेस्टॉरंटसारखे कसे बनवतात ते आपण बघणार आहोत। खूपच सुंदर आणि चीजी बनतात हे। तर चला बनवूया चीज कॉर्न बॉल्स। मी इथे 2 बटाटे उकडून मॅश करून घेतले आहे। इथे कॉर्नही एक कॉर्न उकडून घेतलेला आहे आणि ही जी दिसते ती बारीक कट केलेली शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची आहे आणि थोडी कोथिंबीरही घातली आहे। इथे तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या सर्व रंगाच्या शिमला मिरची वापरू शकताय, पण मी हॉटेल स्टाईल बनवत आहे म्हणून मी एकाच रंगाची घेतली आहे। आणि इथे ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घेतले आहे। त्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे त्याची टेस्ट छान लागते। आता मीठ घालून घेऊया यात। ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स तुम्ही अजून घालू शकताय कारण ते टेस्ट खूपच छान लागते यात। आणि आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। तर आपलं हे मिश्रण बिलकुल तयार आहे, आता छान दिसतंय। आता एका बाउलमध्ये मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेत आहे। त्यासाठी मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर यात टाकलेले आहे। आता या कॉर्नफ्लॉवरमध्ये हळूहळू पाणी टाकून घ्यायचं आहे आणि स्लरी बनवायची आहे। जेव्हा मी पाणी टाकलं तेव्हा मला वाटलं की ही स्लरी कमी पडेल म्हणून मी अजून कॉर्नफ्लॉवर यात घालत आहे। यात मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे। यात अजिबात गाठी वगैरे राहायला नको आहे, छान प्लेन झालं पाहिजे आणि चमच्यातून ओतल्यावर ते छान एकसंघ असं पडलं पाहिजे चमच्यातून। या प्रकारे आपल्याला स्लरी बनवायची आहे आणि खूप पातळ बनवायची नाही आहे। आता यात आपण एक अजून वस्तू घालणार आहोत, ती म्हणजे मिरे पावडर। तर हे मिरे जे आहे मी वाटून घेतलेले आहे जाड जाड थोडेसे। हे टेस्टला खूप छान लागतात असे टाकल्यावर। थोडी मिरी पावडर जर आपण बटाट्याचं जे मिक्सचर केलं आहे त्यात टाकलं तरीही खूप सुंदर लागते। आता इथे मी एक ब्रेडचं पॅकेट घेतले, त्याच्यातले सगळे ब्रेड मी मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे आणि हे ब्रेड क्रम्स तयार केलेले आहेत आणि आपलं हे बटाट्याचं मिश्रण पण तयार आहे। तर याचे आपण छोटे छोटे आधी गोळे करून घेऊया। जेवढे आकाराचे तुम्हाला हवेत तेवढे तुम्ही करू शकताय। आता इथे मी मोझरेला चीज घेतला आहे। चीज कॉर्न बॉलमध्ये नावातच चीज असल्यामुळे इथे मोझरेला चीजच वापरला जातं, कारण हे जेव्हा मेल्ट होतं तेव्हा हे खूप लांबपर्यंत याच्या तारा अशा खिचल्या जातात, तर त्याच्यामुळे हेच वापरलं जातं। तर आपण अगदी मधोमध गोळ्याच्या मधोमध हे चीज टाकून घेऊया आणि गोळा छानपणे पॅक करून घेऊया, जेणेकरून हे बाहेर येणार नाही मेल्ट झाल्यानंतर। हे खूप छान पद्धतीने आपल्याला पॅक करायचं आहे जेणेकरून ते फाटणार नाही आणि चीज बाहेर येणार नाही। त्यानंतर आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी केली आहे त्यामध्ये हा चीज कॉर्न बॉल घोळवून घ्यायचा आहे छानपणे, पूर्ण सगळ्या साईडने त्याला घोळवून घ्यायचं आहे आणि नंतर थोडासा हातामध्ये टिप करून त्याला ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घ्यायचं आहे। ब्रेड क्रम्समध्ये पण पूर्णपणे घोळवून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूंनी ब्रेड क्रम्स अगदी व्यवस्थित लागले पाहिजे आणि नंतर हाताने थोडा प्रेस करून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा चीज कॉर्न बॉल स्लरीमध्ये घोळवून घ्यायचा आहे। म्हणूनच मी स्लरी जास्त बनवली, तेव्हा मला वाटत होती की कमी पडेल, कारण की आपल्याला डबल कोटिंग करायचं आहे। त्यानंतर पुन्हा ब्रेड क्रम्समध्ये एकदा परत घोळवून घ्यायचं आहे। सर्व बाजूंनी छान ब्रेड क्रम्स लागले पाहिजे आणि पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर हातात घेऊन पुन्हा प्रेस करायचं आहे आणि म्हणजे ते चिपकून राहतील त्याला। आणि हीच एक मुख्य टीप आहे की बाजारातले जे चीज कॉर्न बॉल असतात ते इतके क्रिस्पी कडक होतात, तर आपण हे डबल कोटिंग केलेच पाहिजे, त्यानेच आपला चीज कॉर्न बॉल हा कडक क्रिस्पी छान होणार आहे। तुम्ही वाटल्यास एक्सपेरिमेंट करून बघू शकताय।
एका चीजकॉर्न बॉलला तुम्ही सिंगल कोट करा आणि दुसऱ्याला डबल कोट करा. तुम्हालाच कळेल की डबल कोटिंग केलेला कॉर्न बॉल खूपच सुंदर आणि क्रिस्पी झाला आहे. रेस्टॉरंट स्टाईल चीजकॉर्न बॉलमध्ये अजून काय मिळवलं जातं हे आपण पुढे बघणारच आहोत. तर जरूर माझ्यासोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीजसाठी माझे चॅनल बघत राहा, शेअर करा, लाईक करा. तर ही जी चीजकॉर्न बॉलची रेसिपी आहे ती खूपच सुंदर आहे, हॉटेल स्टाईल आहे. तर आपण पुढे बघणारच आहोत की यात काय मिक्स केले जाते की जेणेकरून हे बिलकुल सुंदर छान लागतात. माझ्या चॅनलवर जितक्या पण रेसिपीज आहेत त्या सगळ्या रेस्टॉरंट स्टाईल आहेत. जे तुम्ही हॉटेलमध्ये खाता, रेस्टॉरंटमध्ये खाता, ते सगळेच टेस्ट तुम्हाला घरबसल्या मिळत आहेत. तर जरूर चॅनल बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट्सही करा आणि रेसिपीज करून बघा. तुम्हाला नक्कीच समजेल की हे पूर्णपणे आपण रेस्टॉरंटचेच खात आहोत. तुम्ही या रेसिपीज, हे पदार्थ घरी विकूही शकताय, त्याचे ऑर्डर घेऊ शकतात. इतके सुंदर ते बनतात. आता हा दुसराही चीजकॉर्न बॉल इथे तयार आहे आणि इथे मी याला आता डबल कोटिंग करत आहे. ही खूप मोठी टीप आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते की ही एक मोठी टीप आहे डबल कोटिंग करणे, तरच आपला चीजकॉर्न बॉल जो आहे तो क्रिस्पी होणार आहे. तर हॉटेलमध्ये असंच केलं जातं, डबल कोटिंग केलं जातं. म्हणून आपल्याला वाटतं की यांची सगळी पदार्थ इतकी क्रिस्पी कशी होतात जरी मध्ये बटाटा असला तरी. तर हीच एक मोठी टीप आहे ज्याच्याने ह्यांचे पदार्थ हे क्रिस्पी होतात. आता हे 2 बनलेले आहेत, बाकीचेही करून घेऊया आणि अजून काय मिश्रण केलं जातं रेस्टॉरंटमध्ये ते आता बघूया आपण. तर मी हे 4ही करून घेतलेले आहे याचे आणि आता बघूया काय टाकतात ते. रेस्टॉरंटमध्ये बटाट्याच्या मिश्रणात कॉर्नफ्लॉवर टाकले जाते, तर मी अर्ध्या मिश्रणात आता कॉर्नफ्लॉवर टाकत आहे. कॉर्नफ्लॉवर यासाठी टाकलं जातं की बटाट्यात जितकं पण पाणी आहे ते कॉर्नफ्लॉवर शोषून घेत आहे. म्हणून कॉर्नफ्लॉवर इथे मिक्स केलं जातं आणि ते पाणीदार असे लागत नाही, व्यवस्थित छान कडक असे लागतात. तर त्यामुळे आपणही यात आता कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. तुम्ही इथे चाखून बघू शकता. जर तुम्हाला वाटलं की यात ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकले पाहिजे कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर, तर ते तुम्ही टाकू शकता. याप्रमाणे कॉर्नफ्लॉवर टाकलेल्या मिश्रणाचे सुद्धा मी आता इथे बॉल बनवून घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने बनवलेले आहेत. खूप सुंदर दिसतात हे आणि आपल्याला लगेच हे फ्राय करायचे नाही आहेत, तर आपल्याला हे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे आहेत. तुम्ही यांना स्टोअर पण करू शकता. मी 15 मिनिट ठेवले आहे सेट होण्यासाठी. तुम्ही जास्त दिवस पण स्टोअर करू शकता. जर तुमची किटी पार्टी आहे, काही तुमच्याकडे बर्थडे पार्टी आहे, तर तुम्ही आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवू शकता कोटिंग करून. तर यासाठी करायचे आहे सेट करण्यासाठी. आणि आपण जेव्हा तेलात तळतो तेव्हा ते तेलात ब्रेड क्रम्स फैलू नये, तेल आपलं खराब होऊ नये म्हणून हे फ्रीजमध्ये ठेवले जातात. आता मी 15 मिनिटानंतर हे तेलामध्ये तळायला घेतले आहेत आणि मीडियम हीटवर हे तळायचे आहेत. गोल्डन ब्राऊन आपल्याला करायचे आहेत. पण जेव्हा आपण टाकतो त्याच्यानंतर लगेचच आपल्याला झारा, चमचा वगैरे लावायचं नाही आहे. त्याला 3-4 सेकंद राहू द्यायचं आहे तेलामध्ये, मगच आपल्याला हलवायचं आहे. मीडियम गॅसवर तळायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे. खूप सुंदर होतात हे. अगदी काढायची घाई करायची नाही आहे, व्यवस्थित तळू द्यायचे आहेत. तळल्यानंतर खूप सुंदर आणि गोल्डन ब्राऊन दिसतात. मी आवाजही तुम्हाला ऐकवणार आहे. खूप छान क्रिस्पी झाले आहेत. आवाज तुम्ही ऐकलाच आहे. खूपच सुंदर हे बनतात. लहान मुलांच्या आवडीची डिश आहे. तुम्ही हे जरूर करून बघा आणि तुमच्या मुलांना द्या. खूपच सुंदर गोल्डन कलर आलेला आहे. तुम्हालाही खूप आवडेल टेस्ट. आता हे कॉर्न चीज बॉल बिलकुल तयार आहे खाण्यासाठी.
आता यात मी दोघे चीजकॉर्न बॉल ठेवलेले आहे, ज्याच्या बटाट्यात कॉर्नफ्लॉवर टाकलं होतं ते पण आणि नव्हतं ते पण. आता हा जो फोडत आहे बघा किती क्रिस्पी दिसतोय, तर यात बटाट्यात कॉर्नफ्लॉवर टाकलेलं नाही आहे, तो हा आहे. खूप सुंदर आणि टेस्टी आहे. आता मी तो फोडत आहे ज्याच्यात बटाट्यात मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं होतं, जो की रेस्टॉरंट स्टाईल आहे. तर हा आहे तो. खूप सुंदर बनले दोघे पण. तुम्हीही जरूर बनवा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.